नमस्कार, मी वैशाली। आज आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये आळूवडी करतोय। चला तर मग पाहूया आळूवडी करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य। 2.5 कप बेसनचं पीठ, लहान वाटीभर तांदळाचं पीठ, आंबट गोड गूळ चिंचेचं पाणी, अद्रक लसूण मिरचीची पेस्ट, चमचाभर धणे जिरे पावडर, त्याचबरोबर गरम मसाला पावडर, पांढरे तीळ, तिखट आणि हळद, आणि सर्वात महत्त्वाची आळूवडीची पानं आपण स्वच्छ धुवूनच घेतलेली आहेत। आता या पानांचा देठ काढून त्याची अशी शीर काढून घ्यायची। पानांची शीर जाड असल्यामुळे पानं आपल्याला अगदी सहज दुमडता येत नाहीत, म्हणून घेतलेल्या सर्व पानांच्या शिरा काढून घ्यायच्या। त्यामुळेच पानं आपल्याला पाहिजे तशी व्यवस्थित फोल्ड करता येतात। ही अशी असते आळूवडीच्या पानांची शीर। आता ही जाड शीर आपण अगदी सहज काढली। काही बारीक शिरा असतात त्या आपल्याला काढता येत नाही, त्यामुळे असं लाटणं घ्यायचं आणि अगदी सहज हलक्या हाताने पानावरून असं फिरवायचं। असं केल्यामुळे पानाच्या सर्व शिरा अगदी सहज दबल्या जातात आणि यामुळेच आळूवडीचा रोल आपल्याला अगदी व्यवस्थित करता येतो। आपण घेतलेल्या सर्व पानांच्या शिरा काढून झालेल्या आहेत। आता बेसनच्या पिठामध्ये धणे जिरे पावडर, हळद, गरम मसाला पावडर, लाल तिखट आणि पांढरे तीळ घालायचे। यात तांदळाचं पीठ घालून हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तांदळाच्या पिठामुळे या वडीला छान कुरकुरीत क्रिस्पीपणा येतो। सर्व साहित्य मिक्स करून झाल्यावर यामध्ये मीठ घालायचं। मीठ तुम्ही आधीसुद्धा घालू शकता। अद्रक लसूणची पेस्ट आणि त्याचबरोबर गूळ आणि चिंचेचं पाणी। आता या सर्व साहित्यामध्ये लागेल तितकं थोडं थोडं पाणी घालून हे सर्व साहित्य अगदी व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। एकाच वेळेला भरपूर पाणी घालायचं नाही, त्यामुळे बॅटर सैल होतं। बरं, हे बॅटर जास्त घट्टही करायचं नाही आणि त्याचबरोबर जास्त सैलही करायचं नाही। आता दुसऱ्या बाजूला आळूवडी वाफवण्यासाठी पाणी गरम करत ठेवायचं। पाणी गरम होईपर्यंत आपले आळूवडीचे रोल करून होतात। त्यासाठी सर्वात आधी वडीचं मोठं पान घ्यायचं आणि त्यावर असं हे बॅटर घालायचं। हे बॅटर जास्त घट्ट असेल तर आळूवडी खाताना घास लागतो। त्याचबरोबर घट्ट बॅटर आपल्याला लवकर पानावर पसरवता येत नाही आणि जर हे बॅटर जास्त पातळ असेल तर बॅटर पसरवणं सोपं जातं, पण आळूवडीचा रोल आपल्याला अगदी व्यवस्थित करता येत नाही आणि त्याचबरोबर तो आपल्याला पाहिजे तसा वाफत नाही। म्हणून शक्यतो आळूवडीचं बॅटर हे मीडियम असावं। आपण घेतलेल्या पानाला व्यवस्थित बॅटर लावून झाल्यावर दुसरं पान असं सुलटं ठेवायचं आणि त्यावर आपण घेतलेलं सर्व बॅटर असं पसरवायचं। बॅटरचा थर अगदी भरपूर असा नसावा, पातळ असावा। वडीच्या एका रोलसाठी जास्तीत जास्त 5 ते 6 पानांचा वापर करायचा। वडीचा रोल करताना एका बाजूची पानं अशी दुमडून घ्यायची, त्याचबरोबर दुसऱ्या बाजूची ही पानं अशी दुमडून घ्यायची आणि वडीचा रोल करायला अशी सुरुवात करायची। रोल अगदी व्यवस्थित छान हलक्या हाताने असा करून घ्यायचा। जास्त घाई करायची नाही, कारण ही आळूवडीची पानं पातळ असल्यामुळे ती फाटू शकतात। पाहू शकता आपल्या आळूवडीचा एक रोल करून झालेला आहे। याच पद्धतीने उरलेले सर्व रोल करून घ्यायचे। पाहू शकता आपण घेतलेल्या सर्व पानांचे व्यवस्थित छान रोल करून झालेले आहेत। तुमच्याकडे मोदक पात्र असेल किंवा चाळणी असेल तर त्याला असं तेल लावून घ्यायचं, म्हणजे आपले हे रोल या भांड्याला चिकटत नाहीत। आता हे रोल अगदी व्यवस्थित या पात्रामध्ये ठेवायचे। वडीचं बॅटर हे मीडियम असल्यामुळे आपण हे रोल एकावर एक सुद्धा ठेवू शकतो। जर बॅटर पातळ असेल तर हे रोल एकावर एक असे सहज ठेवता येत नाहीत आणि ते व्यवस्थित वाफतही नाहीत। आता हे भांडं वाफायला ठेवायचं, त्यावर झाकण ठेवायचं। गॅसची फ्लेम मीडियम करून जास्तीत जास्त 15 मिनिटं ह्या वड्या छान वाफवून घ्यायच्या। आहा, मस्त! पाहू शकता आपल्या वड्या छान वाफलेल्या आहेत। वड्या जरी छान वाफल्या असतील तरीही त्या थोड्या थंड करून घ्यायच्या, त्यामुळे त्या आपल्याला पाहिजे तशा जाड पातळ कापता येतात। आता या वड्यांचे हलक्या हाताने मस्त काप करून घ्यायचे। रोल जास्त असतील तर एका वेळेला तुम्ही अशा ह्या वड्या कट करून डब्यामध्ये भरून फ्रीजर किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। तुम्हाला या वड्या जशा फ्राय करून खायला आवडतात तशा तुम्ही या खाऊ शकता। आपण पॅन घेतला आहे, पॅनमध्ये तेल घालायचं। मीडियम फ्लेमवर तेल चांगलं गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यावर पॅनमध्ये राहतील इतक्याच वड्या अगदी हळुवारपणे तेलात ठेवायच्या।
तुम्ही कढईमध्ये तेल गरम करून या वड्या डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा एअर फ्रायसुद्धा करू शकता. गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि एका बाजूने वड्या छान अशा तळून झाल्या की दुसऱ्या बाजूने अशा पलटायच्या. आता दोन्ही बाजूने वड्या छान फ्राय करून झाल्या की आता यातील जास्तीचं तेल नितळवून ह्या वड्या अशा काढून घ्यायच्या. आळूची पानं आणि बेसन वापरून केलेल्या या खमंग कुरकुरीत क्रिस्पी आळूच्या वड्या, आंबट गोड तिखट चवीची ही पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी चहा, नाश्ता किंवा जेवणासोबतही खूप छान लागते. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेलचं बटनही नक्की दाबा.